नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण मस्त असा फक्त 2च साहित्यामध्ये आपण हा हॅपी हॅपी बिस्किटचा केक बनवणार आहोत. तर हा हॅपी हॅपी बिस्किटचा केक फक्त 15 मिनिटामध्ये तयार होतो आणि खायला एकदम अप्रतिम लागते. तर मस्त असा हा आपण हॅपी हॅपी बिस्किटपासून केक बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर या केकमध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचा अजिबात वापर केलेला नाही. तर इथे मी 1 इनोचं पॅकेट घालून मस्त असा हा हॅपी हॅपी बिस्किटपासून केक बनवलेला आहे. तर मी एक 4 हॅपी हॅपी बिस्किटचे पॅकेट घेतलेले आहेत. तर त्या पॅकेटमधून आपण हे बिस्किट काढून घेऊया. तर तुम्ही हॅपी हॅपी बिस्किटच्या ऐवजी तुम्ही कोणतेही बिस्किट घेतलात तरी पण चालेल. तर मस्त असं हे मी हॅपी हॅपी बिस्किट घेतलेले आहेत. तर आपल्याला या बिस्किटचे छान बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. तर हे बिस्किट छान आपण तुकडे करून घेतले होते. ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये बिस्किट घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला याला मिक्सरला फिरवून घेऊया. तर अशा पद्धतीने हे बिस्किटची छान पावडर करून घ्यायचं आहे. तर ही बिस्किटची पावडर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये 1-2 चमचे पिठी साखर घालून घ्यायचं आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तर याला छान मिसळून घेऊया. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. दुधाच्या ऐवजी तुम्ही पाणी पण घालून घेतलं तरी पण चालेल. तर दूध घालून छान आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे. तर गरजेनुसार आपण याच्यामध्ये आणखीन थोडं दूध घालून घ्यायचं आहे. तर थोडीशी गरज वाटली म्हणून थोडं मी या मिश्रणामध्ये दूध घालून घेतलेलं आहे आणि छान याला फेटून घेतलेलं आहे. तर आपल्याला केक बनवण्यासाठी एक डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल लावून घेतलेलं आहे. तर आपण जे मिश्रण बिस्किटचं करून घेतलं होतं त्याच्यामध्ये 1 इनोचं पॅकेट घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं वरती पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान त्याला आपल्याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपले हे छान मिश्रण बनवून तयार झालेलं आहे बिस्किटचं. तर आपण तेल लावून घेतलेल्या डब्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. तर तुम्ही तेल लावण्याच्या ऐवजी याला बटर पेपर पण लावलात तरी पण चालेल. तर मस्त आपल्याला या डब्याला टॅप-टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे आपला केक हा छान सेट होतो. तर याच्यामध्ये आपल्याला केकसाठी चॉकलेट घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक 10 मिनिटं अगोदरच हे कढई छान मीठ घालून गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये स्टँड ठेवले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला छान असा हा डबा ठेवून द्यायचा आहे आणि झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला केक हे स्टीम करून घ्यायचं आहे. तर 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर मी काटे चमच्याने चेक करून बघत आहे तर आपला केक झाला आहे का नाही ते. तर या काटे चमच्याला काहीच लागलं नाही. याचा अर्थ आहे की आपला केक बनवून तयार झालेला आहे. तर केक थंड करून आपल्याला या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर आपला मस्तपैकी असा हा हॅपी हॅपी बिस्किटपासून केक बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही लहान मुलांना घरच्या घरी बिस्किटपासून केक बनवून द्या. ते खूप आवडीनं खातील आणि एकदम कमी साहित्यामध्ये हा केक बनतो आणि करायला पण एकदम सोपा आहे आणि कमी वेळामध्ये बनतो आणि झटपट बनणारा हा बिस्किटाचा केक आहे. तर मस्त असा हा आपला हॅपी हॅपी बिस्किटपासून केक बनवून तयार झालेला आहे. तर अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.